द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती, आदर सर्व माझ्या बापा तुला देतो. तू आमच्या जीवनात आहे म्हणून आम्हाला काही अर्थ आहे माझ्या बापा. तू आमच्या जीवनात नसता माझ्या बापा, आजच्या या समयाला आम्ही कोणत्या ठिकाणी असतो, कसे असतो, काय करत असतो हे आम्हाला सांगता आलं नसतं. परंतु तुझ्या नावामुळं स्वर्गीच्या बापा आम्हाला सर्व काही सांगता येतं, सर्व काही आम्हाला दिसतं आणि त्याप्रमाणे आम्ही तुझ्या नावामध्ये चालण्यासाठी स्वतःला तयार करत आहोत. स्वर्गीच्या देवा, खरोखर तू महान आहे, सर्वशक्तिमान आहे. तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ताई प्रार्थना करा सुरुवातीची. स्तुतीस पात्र भयास योग्य अशा आमच्या प्रेमळ बाप्पा, या दुपारच्या समयी तू आम्हा सर्वांना एकत्र आणलंस आणि जे पाळक साहेब आज आलेले आहेत बाप्पा, त्यांचं येणं तू आशीर्वादित केलंस. आता जे काही ते आत्म्याच्याद्वारे ते बोलणार आहेत ते आमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू दे आणि त्यांना तू चांगली ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य पुरव बाप्पा. तू इथे हजर आहेस असा आमचा विश्वास आहे बाप्पा. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हाती सोपवून देत आहे. ही लहानशी प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने करते म्हणून तूच ऐक बाप्पा. आमेन. प्रियांनो, अंतिम समय सुरू झालेला आहे. आता हर विश्वासणारा आपल्या मुखाने हे मान्य करायला लागलाय की अंतिम समय सुरू झालाय. अंतिम समय जर सुरू झालाय तर आम्हाला अंतिम समयामध्ये काय करणं गरजेचं आहे? काहीतरी करणं महत्त्वाचं आहे ना. आता स्वर्ग म्हटलेल्या ठिकाणी जर आम्हाला जायचं आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आमची काहीतरी तयारी प्रभूला दिसली पाहिजे ना. जर आमची काहीच तयारी प्रभूला दिसली नाही तर प्रभूच्या दरबारात जेव्हा आमचा आत्मा जाईल नवीन शरीराने, प्रभू आसनावरून जर आम्हाला काही प्रश्न प्रभूंनी केले आणि त्याची जर उत्तरं आम्हाला देता आले नाही तर पृथ्वीवर आम्ही जे काही प्रभूच्या नावाने आयुष्यक्रमण घालविलं त्याचा आमच्या जीवनाला काही लाभ होईल का? म्हणून प्रियांनो, आम्हाला अंतिम समयामध्ये काही खबरदारीच्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि सर्वात मोठी खबरदारीची गोष्ट आमच्या जीवनामध्ये अंतिम समयामध्ये ही आम्हाला ठरवायची आहे की अंतिम समयामध्ये मी प्रभूचं ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये जास्त स्वतःला ठेवीन. याचा अर्थ असा नाही की मनुष्याचं मी काहीच ऐकणार नाही. मनुष्याच्या पण ऐकण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला राहायचं आहे, पण मनुष्याचं तेच ऐकायचं आहे जे वचनाप्रमाणे योग्य आहे, जे वचनाप्रमाणे आम्हाला आमच्या भावी जीवनाला सुधारण्यासाठी आवश्यक आहे. आज आम्हाला देवाच्या विरोधामध्ये काही एक ऐकण्याची प्रक्रिया आम्हाला अंतिम समयात बंद करायची आहे. प्रियांनो, आम्हाला प्रभू शिवाय स्वर्गामध्ये कोणी घेऊन जाणार नाही. कोणाचं शिक्षण, कोणाची आज्ञा आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही. आम्ही बायबलच्या आज्ञेप्रमाणे आणि प्रभूने सांगितलेल्या मार्गाप्रमाणे जर प्रभूमध्ये स्वतःचं जीवन कमीत कमी अंतिम समयामध्ये तरी जगण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणलं तर देवबाप्पाचा शब्द आहे आणि देवबाप जे पण बोलतो ते आपल्या भावी जीवनाला सुधारणेसाठी बोलतो. देवबाप्पाचं बोलणं जे आहे ते आमच्या हितासाठी आहे. तर पाहूया काय प्रभू अंतिम समयामध्ये जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये स्वतःला आणण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यासाठी प्रभूने कोणता रिवॉर्ड किंवा कोणतं बक्षीस त्यांना देण्याचं ठरवलं आहे. काढूया मत्तेकृत शुभवर्तमान 19 अध्याय 30 वचन.
मत्तैकृत शुभवर्तमानाचा 19वा अध्याय 30वा 19वा वचन. मत्तैकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 30 वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. असे पुष्कळ जणांचे होईल. त्या लिस्टमध्ये आम्हाला अंतिम समयामध्ये आणण्याची तयारी करायची आहे. मनुष्याचं आम्ही अंतिम समयामध्ये तेवढंच आत्मसात करायचं आहे जे आमच्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे मान्य आहे. मनुष्याचं आम्हाला अंतिम समयामध्ये ते मान्य करायचं नाही प्रियांनो, जे प्रभूला आवडत नाही. आणि जर आम्हाला शेवटले ते पहिले जर होण्याची आमच्या मनाची आत्मेची आम्ही जर तयारी केलेली असेल तर प्रियांनो, आम्हाला वचन जे सांगत आहे आजचं, त्या वचनाप्रमाणे पुष्कळ जणांमध्ये माझं पण नाव शेवटले ते पहिले या बक्षिसामध्ये मला आणायचं आहे. मग आता जर शेवटले ते पहिले या क्रमांकामध्ये आम्हाला यायचं आहे किंवा आम्ही जाण्याची इच्छा धरतो, तर त्याच्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे ना. त्याला पण काही अनुशासन असेल ना, काहीतरी त्याचे पर्याय देवबाप्पांनी सांगितले असतील ना. सर्वात मोठा पर्याय आपण वचनातून पाहूया, काढूया. त्यासाठी योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 45वं वचन. योहान 12:45. 45. आणि जो मला पाहतो तो ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. प्रियांनो, आम्हाला येशू ख्रिस्ताने पूर्ण अधिकार वाणीने शब्द दिलाय. पूर्ण अधिकाराने त्याने आम्हाला सांगितलेलं आहे की ज्याने मला पाहिलं तो, ज्याने मला पाठविले त्याला पाहतो. आज पुष्कळ जणांची पित्याविषयी, पवित्र आत्म्याविषयी मनामध्ये शंकेचे जाळे आहेत. काही जण सांगतात, काही जण मनामध्ये ठेवतात, परंतु येशू ख्रिस्ताने सर्व शंकेच्या जाळ्यांना, सर्व प्रकारच्या विचारांना फुल स्टॉप दिला आहे, पूर्ण विराम दिला आहे. आणि तो म्हणालेला आहे, ज्याने मला पाहिले आहे तो आणि ज्याने मला पाठविले आहे त्याला तो पाहतो. किती सरळ आणि सोप्या भाषेत प्रभूने आम्हाला त्याच्या पाहण्याविषयी सांगितलंय आणि त्याच्या पाहण्याच्या द्वारे आम्ही पित्याला कसं पाहत आहोत हे त्याने उघड सांगितलं आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवा कार्यामध्ये त्याने पण पित्याचा आदर करण्यापासून कधी माघार घेतली नाही. आणि तो ज्या ठिकाणी त्याला आवश्यक वाटायचं त्या ठिकाणी तो म्हणायचा, मी पित्याच्या नावाने आलो आहे आणि पिता मला जे सांगतो तेच मी करतो. येशू ख्रिस्त कधीच म्हटला नाही, मी माझ्या नावाने आलो आणि मला जे वाटतं ते मी करत राहतो. त्याने जर पित्याचा एवढा सन्मान केला प्रियांनो, तर आम्ही ज्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय त्याचा आम्ही किती सन्मान केला पाहिजे, किती सन्मान केला पाहिजे. प्रियांनो, जे येशू ख्रिस्ताचा खरा सन्मान करणारे आहेत ना, ते प्रियजन प्रभूच्या नजरेमध्ये मोती आहेत. प्युअर मोती आहेत, डुप्लिकेट मोती नाही. डुप्लिकेट मोतीमध्ये शंका असते, पण ओरिजिनल मोतीमध्ये शंका नसती. आणि जो ओरिजिनल मोती असतो ना, तो देव बाप्पाच्या शब्दाचा सन्मान करतो. त्याची सर्वात पहिली ओळख काय असते? तो देवाच्या शब्दाचा सन्मान करतो, देवाच्या शब्दाला इन्कार करत नाही, देवाच्या शब्दाविरोधात चालत नाही,
देवाच्या शब्दाला अपशब्दामध्ये इतरांना सांगत नाही. आज किती जणांना म्हणता येईल की मी देवाच्या बायबलच्या पूर्ण शब्दाचा सन्मान करतो? प्रियांनो, आम्हाला जर शेवटले ते पहिले जर बनायचं असेल तर आम्हाला बायबलच्या वचनाचा सन्मान करणं गरजेचं आहे. आणि ज्या येशूला आम्ही ओळखतो त्याच येशूने आम्हाला पिता तुम्ही पाहिला आहे याचं प्रकाशन आम्हाला दाखवलंय. इथं ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा असेल त्यांना ते प्रकाशन पित्याचं दिसेल. ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचं वास्तव्य नसेल त्यांना ही भाषा मुळीच कळणार नाही. ते त्यांच्या डोक्यावरून जाईल. पवित्र आत्मा ज्यांच्यामध्ये असतो ना प्रियांनो, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया देवाला मान्य असणाऱ्या असतात. ते आपल्या मनाने शक्यतो चालण्याचा प्रयत्न कधीही करत नाही. त्यांच्या जीवनातून त्यांचं ध्येय आणि लक्ष त्यांनी फक्त एक केलेलं असतं, मला माझ्या तारणाऱ्या देवाला अधिक उंच कसं करता येईल. जो स्वतः उंच होण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रभूच्या नावाने चालेल ना प्रियांनो, त्याचं प्रभूमध्ये चालणं सर्वस्वी यशस्वी होणार नाही. तो कुठं ना कुठं पडणार आणि जिथून तो पडणार तिथून त्याची पतनाची प्रतिक्रिया पण सुरू होणार. पवित्र आत्मा आहे तर आमच्या जीवनाला अर्थ आहे प्रियांनो. म्हणून देवाने आमची किती काळजी घेण्याचं ठरवलं की त्याने आम्हाला आत्म्याविना ठेवलेलं नाही. पण आज हा देवाचा पवित्र आत्मा किती जणांमध्ये आहे? किती जणांना म्हणता येतं की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी देवामध्ये सतत आणि सतत चालत आहे. ज्यांच्यामध्ये देवाचा आत्मा आहे ना त्यांना अधिकारवाणीने आणखी एक गोष्ट बोलण्याची हिंमत आणि साहस येते. कोणती गोष्ट बोलण्याची हिंमत आणि साहस येते? वचनातून पाहूया. गलतीकाराचं पत्र 5वा अध्याय 25वं वचन. करंतीकर संपलं की लगेच गलतीकर. दुसरे करंती संपलं की गलतीकाराचं पत्र. 5वा अध्याय 25वं वचन. 5वा अध्याय 25वं वचन. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. बघा, आम्ही जर आत्म्यामध्ये आहोत किंवा आत्मा आमच्यामध्ये आहे तर आमची वागणूक ॲटोमॅटिक आम्हाला न सांगता आम्ही आत्म्याप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आत्म्यामध्ये जो असतो ना प्रियांनो, त्यांच्यामध्ये प्रीती करण्याचा स्वभाव पवित्र आत्मा सर्वप्रथम त्यांना प्रदान करतो. आणि त्या प्रीतीच्या माध्यमातून जो प्रीती करणारा आहे त्याला तो त्याही ठिकाणी एक बक्षीस मोठं देतो. काय देतो बघूया त्याच अध्यायामध्ये 14वं वचन. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. पूर्ण पवित्र शास्त्र जर तुम्हाला वाटत असेल की मला पाळायचं आहे तर देव बाप्पाने प्रीती करायला सांगितली आहे. प्रीती विना तुमची ओळख देवासमोर प्रगट होऊ शकत नाही. कारण आमच्या देवाने पण आम्ही पापी असताना आमच्यावर दया केली, प्रीती केली. आम्ही वेशी बाहेरच्या असताना, देवाला परके उपरी असताना देवाने आम्हाला आपल्या जवळ घेतलं. आम्हाला माहीत देखील नव्हतं किंवा आम्ही कधी विचारही केलेला नसेल की देव आम्हाला आपल्या जवळ घेणार आहे. पण त्याने आम्हाला असं आपल्या जवळ घेतलंय प्रियांनो की आम्ही आमच्या देवाचं नाव प्रत्येक वेळेला आमच्या मुखामध्ये ठेवत आहोत.
आज तुम्ही इतकं बाहेरचं सरकारी काम करून आलात तरी देवाच्या प्रार्थनेला बसलात. हीच तुमची ओळख आहे की तुम्ही देवावर प्रीती करणारे आहात. प्रियांनो, प्रीती करणाऱ्या व्यक्तींची ना कृतीमध्ये ओळख केली जाते आणि या गोष्टीला देवबाप वर जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमच्या नावे लिहित आहे. जे जे प्रभूसाठी आम्ही पृथ्वीवर करू ना प्रियांनो, 1 सेकंदाचं जरी आम्ही प्रभूसाठी काय केलं ना, त्याची नोंद जीवनाच्या पुस्तकात आहे आणि त्याच नोंदीप्रमाणे आम्हाला वरती बक्षीस मिळणार आहे. ज्यांचे नीती कृत्य चांगले आणि प्रभूला ग्रहणीय वाटेल त्यांना मग मुकुट या गोष्टीने देवबाप सन्मानित करणार आहे. मुकुट देवाकडून मिळवण्यासाठी आम्हाला देवासाठी चांगल्यातले चांगले कार्य करावे लागतील आणि त्या कार्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टीचा देवबाप महत्त्वाने उल्लेख करतो. कोणत्या 3 गोष्टी? पहिलं बायबल वाचन, दुसरं प्रार्थना आणि तिसरं आज्ञापालन. ह्या गोष्टी विश्वासणाऱ्यामध्ये कायमस्वरूपी असणं गरजेचं आहे. यावरूनच देवबाप म्हणतो, हा माझा प्रिय पुत्र आहे, माझी प्रिय कन्या आहे, मुलगी आहे. या शब्दाने आम्हाला देवबाप बहुमानित केल्याशिवाय राहत नाही. आम्हाला पण काही प्रतिक्रिया वचनाप्रमाणे देवासमोर सादर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आम्हाला काय करायची आहे? वचनातूनच पाहूया. इब्रीकराचं पत्र, याकोबाचं, इब्री नंतर याकोब लागन, 1 अध्याय 22 वचन. याकोबाचे पत्र 1 अध्याय 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची फुलवणूक होते. वचनाप्रमाणे ज्यांच्या जीवनात आचरण, ज्यांनी करण्याच्या प्रक्रिया दाखवल्यात, त्यांच्यामध्येच पवित्र आत्मा कार्य करतो आणि तो पवित्र आत्मा जे वचनाप्रमाणे आचरण करण्याच्या प्रक्रियेत आहे त्यांना सर्वात मोठा बोध आणि इशारा देतो. काय इशारा देतो? बायबल हे पूर्णपणे पवित्र आहे. या बायबलमध्ये मला नापसंत पडणारा एकही शब्द, एकही वचन मी असं लिहिलेलं नाही. जे काही बायबलमध्ये लिहिलंय ते सर्व माझ्या मान्यतेने प्राप्त झालेलं आहे. मी त्यांना मान्यता दिलेली आहे. तुम्ही पण बायबलच्या प्रत्येक वचनाला, शब्दाला मान्यता देणारे असा. म्हणजे दुसऱ्या भाषेत थोडक्यात जर सांगायचं झालं तर देवाचा आत्मा हे आम्हाला बोध आणि इशारा करतो, बायबलच्या कोणत्याही शब्दाला, कोणत्याही वचनाला तुम्ही विरोध करू नका. कोणत्याही वचनाच्या विरोधात अपशब्द बोलू नका, अपशब्द ऐकू पण नका. आज किती जणांना अधिकारवाणीने म्हणता येईल की मी बायबलच्या कोणत्याही वचनाचा विरोध करत नाही, कोणत्याही वचनाच्या विरोधात अपशब्द वापरले नाही. प्रियांनो, तुम्ही सिंपल जरी प्रभूच्या नावाने एक शब्द, फेवरेट शब्द बोलतो आणि हा शब्द तुमच्या कदाचित परिचित असेल किंवा परिचित नसलं तर ऐकण्याद्वारे तुमच्यामध्ये तो शब्द परिचित असा होईल. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचनाला ओन्ली जीजस हे वचन आज काही जणांनी त्याला टोपण नाव दिलंय. सेवक पण या नावाने वचनाला बोध करतात आणि विश्वासणारेही याच नावाने त्या वचनाला टोपण नाव देतात. प्रियांनो, देवाने तेच वचन बायबलमध्ये गोल्डन वचन केलंय. ज्या वचनाला दोष लावलेला आहे त्याच वचनाला देवबापाने गोल्डन वचन केलेलं आहे आणि त्याच गोल्डन वचनाची सुवार्ता पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या मुखातून आत्म्याच्या प्रेरणेने हजारो लोकांना सांगण्याची संधी पेत्राला मिळालेली आहे.
प्रियांनो, देवाने सर्वात जास्त मान्यता, सर्वात मोठं प्राधान्य येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवा कार्यामध्ये याच वचनाला दिलेला आहे. त्याचा पुरावा आपण बायबलमधून पाहू. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. बघा येशू ख्रिस्ताने कशी मान्यता दिली. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. सत्याचा आत्मा देईल, दुसरा कैवारी देईल. येशू ख्रिस्त दुसरा कैवारी का म्हटला? प्रियांनो, येशूच्या शब्दाचा आम्ही आत्म्याने विचार करणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्त दुसरा कैवारी का म्हणला? म्हणजे पहिला कैवारी येऊन गेला तेव्हा दुसरा कैवारी आलाय ना. पहिला जर आला नसता तर दुसरा म्हणण्याची येशू ख्रिस्ताला गरजच पडली नसती. आणि मग या दुसऱ्या कैवारीचं वर्णन प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 4थ्या वचनामध्ये शिष्यांना कसं सांगितलंय त्यांनी. दुसरा कैवारी बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 4थं वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. हा दुसरा कैवारी आपल्यामध्ये पाहण्यासाठी किंवा या दुसऱ्या कैवारीला आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी शिष्यांना पण परिश्रम करायला लावले. थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये का येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणला यरूशलेम सोडून जाऊ नका? कारण शिष्यांनी 3.5 वर्षाची प्रभू बरोबर प्रभूने सेवा केली. 3.5 वर्ष 12 शिष्य प्रभू बरोबरच होते. ज्या पण ठिकाणी प्रभू जायचा त्या ठिकाणी 12 शिष्य असायचे आणि 12ही शिष्यांना देवाने पाचारण केलं होतं. 12 जणांना तो म्हणला होता सगळे काम धंदे सोडून द्या, माझ्या मागे या. आणि जे त्याच्या मागे आले त्यांना त्याने आश्वासनाचा शब्द दिला होता, तुम्ही मासे धरणारे आहात पण तुम्हाला मी माणसे धरणारा बनवीन. मार्क 1:35 1:17 वचन बघा. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 17वं वचन बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 17वं वचन. येशूने त्यास म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे तुम्ही मनुष्य धरणारे व्हाल, असे मी करीन. बघितलं, माझ्या मागे या. सगळं सोडून द्या तुम्ही. तुमचं जे काही तुम्ही करत आहात ते मला माहीत झालेलं आहे तुम्ही काय करणार आहे. पण आता मी तुम्हाला आज्ञा देतो, आदेश देतो, सगळ्याचा त्याग करा, माझ्या मागे या. म्हणजे तुम्हाला मी देव राज्यामध्ये देवाचे लोक देवापर्यंत आणणारे माझे आज्ञाधारक शिष्य तुम्हाला करीन. माणसे धरणारे मी तुम्हाला करीन. हे थोडक्यात त्या ठिकाणी देवबाप बोलला. प्रियांनो, दुसऱ्या कैवारीने सर्वात मोठं कार्य येशू ख्रिस्तापेक्षा मोठं केलंय. येशू ख्रिस्ताने तर एकच आज्ञा आम्हाला दिली. काय आज्ञा दिली? जाऊन तुम्ही संपूर्ण सृष्टीतील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. एवढा शब्द येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघाला. आणि मग त्याने पुढं सांगितलं, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित मी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे या वचनाचा बाप्तिस्मा घेणाऱ्याबरोबर मी सदैव असणार आहे. आता येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये ज्यांनी या नावाने बाप्तिस्मा घेतला ते प्रियजन आजच्या समयाला आहेत का जगात? म्हणता येईल का ते प्रियजन आजही आहेत? येशू ख्रिस्त स्वर्गात आहे पण ते प्रियजन आम्ही आजही पृथ्वीवर हयात असलेले पाहतो. ज्यांनी येशू ख्रिस्ताचा शब्द ऐकला, मान्य केला, त्यांच्याबरोबर प्रभू आहे. हा आहे पहिला कैवारी. पहिल्या कैवारीची सुवार्ता
येशू ख्रिस्ताने सांगितली. दुसऱ्या कैवरची सुवार्ता पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी सांगितली. कारण येशू ख्रिस्त म्हणला तो दुसरा कैवर येईन आणि तो पित्याचं वचन तुम्हाला कळवीन. म्हणून आजचा शब्द आला की ज्याने मला पाहिले आहे तो त्याने मला पाठविलेल्या पित्याला पाहतो. प्रियांनो, देवाचं वचन कोणत्याही अँगलनी सुरू झालं ना, देवाच्या गौरवापर्यंत येऊन थांबतं. देवाचं गौरव होणार नाही त्या ठिकाणी देवाचं वचन कधी जात नाही. कुठूनही वचनाची सुरुवात हो, कुठूनही संदेशाला सुरुवात हो, पण त्याचा शेवट देवाच्या गौरवापासून येऊन थांबतो. आणि तो गौरवाचा सर्वात मोठा हकदार पिता आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या पित्याचा नेहमी आदर केला. येशू ख्रिस्त जर पित्याचा एवढा आदर करणारा होता, आजच्या समयात आम्ही जर येशू ख्रिस्ताला आपला पिता म्हणून मानतो, तर आपण आपल्या येशू ख्रिस्ताला जो पिता म्हणून आम्ही हाक मारतो, प्रार्थना करतो, किती आम्ही त्याचा सन्मान केला पाहिजे. आज काही प्रियजन पित्याचा सन्मान तर सोडा, वचनाच्या विरोधातच वागत आहेत. वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेत आहेत. प्रभूचे येण्याची घटका आलेली आहे, तरी वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून माघार घेण्याची आज काही विश्वासणाऱ्यांची, काही सेवकांची तयारी नाही. कसं शेवटले ते पहिले हे बक्षीस त्यांना मिळेल प्रियांनो. शेवटले ते पहिले जर बक्षीस आम्हाला आमच्या जीवनात जर घेण्याची आशा आम्ही धरतो ना, तर आम्हाला वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेतून सर्वप्रथम बाहेर निघणं गरजेचं आहे. वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेने कधीच आम्ही शेवटले ते पहिले प्रभूच्या नजरेत होणार नाही. मनुष्य म्हणतील, हो तुम्ही शेवटले ते पहिले झालेले आहात. मनुष्याच्या शब्दाला काही महत्त्व नाही. देव बाप्पाने हे म्हणणं महत्त्वाचं आहे. तुम्ही शेवटले होते, आता मी तुम्हाला पहिलं केलं आहे. आणि देव बाप त्यांनाच पहिलं करण्याच्या प्रक्रियेत आहे, जे बायबलच्या प्रत्येक शब्दाचा आदर सन्मान करतात. प्रियांनो, देव बाप्पाने जी सुवार्ता सांगण्याचं मला ओझं दिलंय ना, त्या ओझ्याच्या बाहेर मी कधीच बोलत नाही. मी आपल्या मनाने कोणतीही गोष्ट सांगत नाही. देव बाप्पाचा जो विचार येतो आणि त्या विचाराला धरून जे वचन येतं, ती सुवार्ता मी आत्तापर्यंत सांगत आहे. म्हणून प्रभूने आत्तापर्यंत मला सेवेत ठेवलंय. कारण देवाने बायबलमध्ये सांगितलेलं आहे, जोपर्यंत तू माझा ऐकशील तोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. ज्या दिवशी तू माझं ऐकण्याचं सोडून देशील, त्या दिवशी मी पण तुला सोडून देईन. प्रियांनो, तुम्ही जर देवाच्या शब्दाच्या विरोधात चालत असाल, तर विचार करा देवबाप किती तुमच्या बरोबर आहे. तुम्ही स्वतःला म्हणू शका, हो मी एक वचन नाही मानलं, काय बिघडतं, काय फरक नाही पडत, देवबाप माझ्या बरोबर आहे. तुम्ही हे वाक्य बोलता, देवाने हे वाक्य बोललं पाहिजे ना. म्हणून देवाने वचनाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्ये जे आहेत ना, त्यांना सुधारण्यासाठी एक महत्त्वाचं वचन बायबलमध्ये ठेवलंय. आणि त्या वचनाला या समयामध्ये त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी ऐकून वाचून शहाणं होणं गरजेचं आहे. आणि ते वचन कोणतं आहे बघूया आपण बायबलमधून. याकोबाचं पत्र 2 अध्याय 10 वचन. अजून 5 मिनिटं बोलतो, मग मी थांबतो. याकोबाचे 2 अध्याय 10 वचन. याकोबाचे पत्र 2 अध्याय 10 वचन. जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून
एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. देवाने एका शब्दाला, एका वचनाला कुणी दोष लावला तर देवबाप म्हणतो पूर्ण पवित्र शास्त्र त्याने माझं नाकारलं आहे किंवा पूर्ण पवित्र शास्त्राला त्याने अमान्य केलंय. प्रियांनो, आता सांगा, तुम्हाला पूर्णपणे पवित्र शास्त्राचं दोषी होणं आवडेल का पूर्ण पवित्र शास्त्राला मान्य आवडेल? म्हणून हे वचन महत्त्वाचं दिलंय. जो कोणी एका नियमशास्त्राविषयी चुकतो तो संपूर्ण नियमशास्त्राविषयी दोषी होतो. ख्रिस्ती जीवनामध्ये प्रियांनो, कधी प्रभूच्या नजरेमध्ये दोषी जीवन जगू नका. देवाच्या नजरेमध्ये संतोषाचं जीवन जगण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. आणि संतोषाचं जीवन जगण्यासाठी आम्हाला बायबलच्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वचनाचा आदर करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जर आम्ही कुठल्या शब्दाला, कुठल्या वचनाला मनामध्ये दोषाचं वचन, शंकेचं वचन, कुरकुरीचं वचन, वादविवादाचं वचन असं धरून जर चालत असतो तर या समयाला प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूला साक्षी धरून तुम्ही प्रभूसमोर आपल्या मुखाने कबुली जबाब देऊन प्रभूला सांगू शकता, प्रभू, आतापर्यंत माझं जीवन तुझ्या नावात कसं गेलंय हे मी जरी नाही सांगितलं तरी तुला ते माहीत आहे. तुझ्या समोर माझं जीवन उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. मी सांगितलं तरी उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे आणि नाही सांगितलं तरी उघड्या पुस्तकाप्रमाणे. पण मला माझ्या सर्व दोषातून मला बाहेर निघण्याची इच्छा आहे. जर आम्ही वचनाला दोष नसतो लावत तर आमचा आत्मा आम्हाला साक्ष देईल की तू पवित्र आत्म्याचा सन्मान करणारा आहे. जर आम्ही वचनाला दोष लावणारे असतो तर आमच्या शरीरातला आत्मा आम्हाला सांगत आहे तुला वचनाला दोष लावण्याचा अधिकार नाही, पवित्र आत्म्याच्या वचनाचा सन्मान करण्याचा अधिकार आहे. प्रियांनो, चांगलं घेण्यासाठी नेहमी आम्ही तयार असलं पाहिजे आणि वाईट आमच्या जीवनातून काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्वतःला ठेवण्याच्या इच्छेत असलं पाहिजे. होतं का माहीत आहे आज मी येणार आहे? होतं माहिती मी येणार आहे. आमचा प्रभू पण रॅप्चरच्या प्रक्रियेमध्ये किंवा आम्हाला घेऊन जाण्याच्या प्रक्रियेमध्ये असाच येणार आहे. पण बहुसंख्य बायबलच्या वचनाच्या पुराव्यानुसार आमचं रॅप्चर होणंही शक्य आहे. आम्ही रॅप्चरमध्ये जाणारेच प्रियजन आहेत, याला वचनाचा पाठपुरावा आहे. वचन याला साक्षीदार आहे. आणि ते वचन काय आहे? मत्ते 24:22 वचनामध्ये ते वचन आमच्यासाठी प्रभूंनी ठेवलंय. आणि ते दिवस थोडे केले नसते तर कोणीही मनुष्याचा निभाव लागला नसता. म्हणून निवडलेल्यांसाठी ते थोडे केले जातील. निवडलेल्यांसाठी थोडे दिवस आहे, बोलवलेल्यांसाठी नाही. बोलवलेल्यांसाठी कोणतेच कमी दिवस नाहीत. त्यांच्यासाठी मनसोक्त दिवस आहेत आणि त्या मनसोक्त दिवसामध्ये निरनिराळे संकट येणार आहेत. आज सोनं जर खरेदी करायला जायचं तर प्रथम आमच्या खिशामध्ये 1.5 लाखाच्या वर रुपये जर असले तर 1 तोळा सोनं आम्ही खरेदी करू शकतो. आणि जर 1 ग्रॅम जरी सोनं आम्हाला खरेदी करायचं असेल तर 50-60 हजार रुपये आमच्या जवळ असल्याशिवाय, 40,000च्या पुढं रक्कम असल्याशिवाय आम्ही 1 तोळं सोनं खरेदी करू शकत नाही. इतकं सोन्याला आजच्या समयामध्ये भाव आलेला आहे. परंतु हे सोनं आज ज्या टॉप लेवलला गेलेलं आहे, हे सोनं किती खालच्या पातळीला देव बाप आणणार आहे ते वचनात देवाने सांगितलंय. काढूया आणखी एक वचन. एहेजकेलाचं पुस्तक 7वा अध्याय 19वा वचन.
आज सोनं टॉप लेवलला आहे, पण भविष्यामध्ये सोनं कोणत्या लेवलला येणार आहे ते वचन आहे. इर्मायानंतर यशाया, इर्माया, एहेजकेल. यशायानंतर इर्माया, इर्मायानंतर एहेजकेल. 7वा अध्याय 19वे वचन. ते आपले रुपये रस्त्यावर फेकून देतील, त्यास आपले सोने अमंगळ वाटेल. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यापासून त्यांच्या जीवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे. अधर्म केलाय. आज कित्येक जणांनी या गोष्टीला मिळवण्यासाठी प्रार्थनेला जाण्यासाठी त्यांनी टाळमटाळ केली. काही जणांनी चर्चला जाण्यासाठी टाळमटाळ केली. या गोष्टीच्या लोभापायी आपल्या विश्वासणाऱ्या काही प्रियजनांनी प्रार्थनेला, चर्चला जाणं वर्ज्य केलेलं आहे. आता ते कोण आहे ते आपल्याला माहीत नाही, पण देवाला हे माहीत आहे की कुणी या गोष्टीच्या मोहापायी माझ्या प्रार्थनेला बाजूला ठेवण्यामध्ये मान्यता मान्य केली. प्रियांनो, म्हणून देवबाप म्हणतो तुम्ही अधर्म केला आहे. सफन्या 1:18 पण याच गोष्टीला सांगण्यात आलेलं आहे. थोडं पुढं जाता याच्या पुस्तकाच्या. सफन्या नाव येईन योएल नंतर. सफन्या नाव येईन. कोणतं पुस्तक आलं मला सांगा. थोडं जा पुढं. थोडं इकडे माग या. माग थोडंसं माग आहे बघा. सफन्या नाव येईल. आता बघा सफन्या नाव येईल. मिखा आलं का? मिखाच्या पुढं इकडं. थोडेसे पानं उलटा. सफन्या नाव येईल आता. पहिला अध्याय 18वं वचन. सफन्या पहिला अध्याय 18वं वचन. परमेश्वराच्या क्रोध दिवशी त्यांच्या सोन्या रुपयाने त्यांचा बचाव होणार नाही, त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करेल. ज्यांनी सोन्याला आपल्या जीवनामध्ये सोन्याची जागा दिली ना, त्यांच्यासाठी अंतिम समयात देवबाप बोध आणि इशारा देत आहे की सोन्यापेक्षा माझ्या वचनाला प्राधान्य द्या. माझ्या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला आणण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. सोन्या नाण्याचा अंतिम समयामध्ये मी कसा समाचार घेणार आहे त्या अनुषंगाचा हा शब्द दिलाय त्या ठिकाणी. म्हणून प्रियांनो, जो ऐकून शहाणा होतो ना, देवबाप त्याचा सन्मान करतो, त्याचा आदर करतो. याचा अर्थ असा नाही की सोन्याला तुम्ही काही जागा देऊ नका, पण सोन्याला त्याच ठिकाणी जागा द्या ज्या ठिकाणी जागा देण्याची देवबापांनी मान्यता दिली. त्याला देवाच्या वचनापेक्षा अधिक प्राधान्य देऊ नका. प्रार्थनेला जाणं, प्रार्थनेला बसणं हे वर्ज्य करू नका सोन्यापायी. हे देवबापाला प्रामुख्याने सांगायचंय. आणि सोन्या नाण्याचा मी कसा समाचार घेईल ते वचन आपण वाचलं आहे. जो आत्म्यापासून येतो ना, त्याच्याजवळ आत्म्याचा संदेश असतो. तो दुसऱ्याची निंदाने सांगत बसत. याची सेवा अशी त्याची सेवा तशी. प्रत्येकाच्या सेवेचा हिशोब देवच घेणार आहे. माझ्या सेवेचा हिशोब देवच घेणार आहे का माझ्या सेवेचा हिशोब घेणार नाही असं नाही. पण ज्याने आत्म्याच्या प्रेरणेने देवाला उंच केलं त्याला देवबाप त्याचप्रमाणे बक्षीस देईल ज्याप्रमाणे त्याने प्रभूचा आदर केलाय. म्हणून सेवकाने सेवकाईमध्ये नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, मला प्रभूला उंच करायला लोकांमध्ये देव पाठवित आहे. देवबाप मला लोकांमध्ये
उंच होण्यासाठी पाठवीत नाही. म्हणून देवबाप्पाने सांगितलं, जो स्वतःला उंच करील त्याला नीच केलं जाईल आणि जो स्वतःला नीच करील त्याला उंच केलं जाईल. प्रियांनो, सेवकाने खबरदारीने, देवाच्या प्रेरणेने, आत्म्याने सेवा करणं गरजेचं आहे आणि देवबाप सांगन त्याच ठिकाणी जायचं, अन्य ठिकाणी जायचं नाही. तुम्हाला भेंड्याच्या घरामध्ये देवाचा आत्मा म्हणलं ना, जा सांग वचन, तिथं जायला तुम्ही घाबरू नका प्रियांनो. कारण देव बाप्पाला त्याही घरामध्ये राहणाऱ्या विश्वासणाऱ्यांची काळजी आहे. देवबाप सर्वांची काळजी करणारा आहे. देवबाप खालीवर नाही बघत. आमचं पाहणं असं आहे खालीवर प्रमाणात, देवबाप्पाचं समान पाहणं आहे. गरीब असो श्रीमंत असो, एकाच पट्टीमध्ये देवाचा आत्मा प्रत्येकाला पाहतो आणि प्रत्येकाला स्वर्गामध्ये घेण्याच्याच इच्छेमध्ये देवबाप्पाची इच्छा आहे. म्हणून तो देवबाप सेवकांच्या द्वारे अंतिम समयामध्ये वचनाच्या द्वारे आपल्याला खबरदार करत आहे की अंतिम समयामध्ये तरी पूर्ण जीवेने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने देव बाप्पाच्या वचनाचा तुम्ही आदर करा, सन्मान करा आणि त्या वचनाप्रमाणे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्याला नव्हे तर देवाला तुम्ही सतत आपलं वागणं सादर करा. जो अशा प्रक्रियेमध्ये प्रभू समोर अंतिम समयात येईल, तो शेवटला जरी असला, देव त्याला पाहिला केल्याशिवाय राहणार नाही आणि स्वर्गामध्ये सर्वप्रथम बक्षीस त्यांनाच दिलं जाणार आहे. मग त्या समयात तिथं जे आत्म्या असतील ते म्हणतील, अरे मी तर सुरुवातीपासून प्रभू येईपर्यंत प्रभूच्या इच्छेने वागलो, तरी मला पहिलं स्थान नाही. पण यांनी प्रभूच्या विरोधात चालले, प्रभूच्या आज्ञा मोडल्या, हे आजच्या समयाला पहिल्या क्रमांकावर आले. का त्यांना पहिला क्रमांक देणारे देवबाप? कारण त्यांनी शेवटच्या घटकेला का होईना देवाच्या ऐकण्याची इच्छा प्रकट केली. म्हणून वधस्तंभावरचा उजवीकडचा चोराने पण शेवटच्या क्षणाला प्रभूला म्हटलं ना, तू आपल्या राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. केलं होतं का जीवनात त्यांनी कधी प्रभूचा आदर सन्मान, कधी नाव घेतलं होतं का प्रभूचं? पण मरते वेळेस त्यांनी प्रभूला त्याच्या मनातली इच्छा सांगितली, आता स्तुती करण्याची माझ्याजवळ वेळ नाही, पण तुझा समय येईल ना, त्या समयात मी आत्म्याने खरेपणाने तुझा फार मोठा जय जयकार करीन. आणि येशू ख्रिस्ताला त्याचं बोलणं समजलं. म्हणून येशू ख्रिस्त पण घायाळ अवस्थेमध्ये असताना बोलला, आजच तू माझबरोबर सुखलोकात असशील. प्रियांनो, जो शेवटच्या घटकेला प्रभूला ओळखतो ना, प्रभू त्याचा सन्मान करणारा आहे. हे प्रामुख्याने प्रभूला आपल्याला सांगायचं आहे. म्हणून वचनाचे दोषी आज जगामध्ये पुष्कळ विश्वासणारे सेवक आहेत. म्हणताच येत नाही की सेवक आणि विश्वासणारे आजच्या समयाला वचनाला दोष लावणारे नाही. पुष्कळ आकडा आहे त्यांचा मोठा. पण सर्वांना देवाच्या वचनाचा एकच आदेश आहे, अंतिम समयामध्ये तरी तुम्ही पवित्र शास्त्राचा पूर्ण मनाने, पूर्ण जीवेने, पूर्ण शक्तीने सन्मान करा. आणि जो सन्मान करतो तो वचनाला दोष लावित नाही. आता तुम्हाला दोष लावण्याच्या प्रक्रियेमध्येच प्रभूचे येण्याची वाट बघायची का दोषरहित प्रभू बरोबर जाण्याची इच्छा ठेवायची, हा सर्वस्वी निर्णय प्रभूने तुमच्यावर ठेवलेला आहे आणि तुम्ही योग्य तो निर्णय देवाच्या उपस्थितीमध्ये घ्यावा, हीच देवबाप तुमच्याकडं आशा आणि इच्छा धरत आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा. काही वेळ आपण, काही सेकंद आपण शांत राहू प्रियांनो. मग आपण प्रार्थना करू.
दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु, कितना अच्छा है तू। हे प्रभु यीशु, सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं, ओ मेरे प्यारे मसीहा। ओ मेरे प्यारे मसीहा, ओ मेरे प्यारे मसीहा। होय, आमचा आदर्शाचा दुर्ग आमचा प्रभू आहे. त्याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आदर्शाचा दुर्ग दुसरा कोणीही नाही. स्वर्गीच्या बापा, तुझ्या नावाला उंचावतो, तुला आदर देतो, तुला सन्मान देतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. स्वर्गीय बापा, आमच्या जीवनाला योग्य दिशा, योग्य वळण तुझ्या नावामुळं मिळालेलं आहे. आज आम्ही जे काही आहोत माझ्या बापा, ते तुझ्या नावामुळं आहोत. तू आमचा आदर सन्मान केला, म्हणून आम्ही आदराचे पात्र तुझ्या नजरेमध्ये आम्ही स्वतःला अनुभवतो माझ्या बापा. महान तुझी प्रीती आमच्यावर आहे, म्हणून स्वर्गीच्या देवा, तू आम्हाला जगामध्ये तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवलेला आहे. तुझा आम्ही धन्यवाद देतो, तुझा आदर सन्मान करतो माझ्या बापा. स्वर्गीच्या देवा, तुझी कृपा आणि दया आज काळे परिवारावर तू करत आहे माझ्या बापा. खूप महिन्यानंतर स्वर्गीच्या देवा, तू आपल्या दासाला या परिवारामध्ये येण्याची प्रेरणा दिली आणि तुझ्या सांगण्याशिवाय मी कधीच कुठं पाय ठेवीत नाही माझ्या बापा. कारण जगातले जेवढे पण विश्वासणारे आहेत माझ्या बापा, ते तुझी प्रॉपर्टी आहे आणि तुझ्या प्रॉपर्टीला कसं सांभाळायचं, कसं चालवायचं, हे तुझ्याशिवाय कोणाला सांगता येत नाही. होय माझ्या बापा, आज तुला या प्रियजनांना अनमोल असा आत्मिक मानना देण्याच्या हेतूने आपल्या सेवकाला तू सकाळी दाखवलं, म्हणून तुझा सेवक आज या ठिकाणी आहे. स्वर्गीच्या देवा, आजच्या सुंदरशा वचनासाठी आम्ही तुझे प्रथम आभार आणि उपकार मानतो. फार सुंदर वचन स्वर्गीच्या बापा या परिवारासाठी तू पाठवलं माझ्या बापा. धन्य हा परिवार आहे माझ्या बापा, की स्वर्गातला प्रभू या परिवारात येऊन यांना निरोप देत आहे. यापेक्षा धन्यता या परिवाराची कोणत्याही शब्दाने व्यक्त करणं संभव नाही.
ज्या परिवाराची देवबाप आठवण करतो, ज्या विश्वासणाऱ्यांना देवबाप भेटण्याची इच्छा करतो, त्या विश्वासणाऱ्याखेरीज, परिवाराखेरीज आशीर्वादित दुसरे कोणी नाहीये. प्रभू, आज या परिवाराला जे पण शब्द, जे पण वचन तू दिलं आहे, त्या वचनाप्रमाणे या परिवाराने करण्यासाठी स्वतःला होईल तितकं करण्याच्या प्रयत्नामध्ये या प्रियजनांना तू सहाय्य कर. स्वर्गीय बापा, प्रत्येकाचं मन अंतःकरण पारखणारा तू देव आहे. ज्यांच्या हृदयात अंतःकरणात मनात तुला सन्मान आहे ना, त्यांची तू भेट घेणारा देव आहे. उशिरा का होईना तू भेट घेतल्याशिवाय राहत नाही, हे याचं प्रमाण मी माझ्या या कृतीवरून ओळखतो माझ्या बापा. प्रभू, या परिवारासाठी जे पण आशीर्वाद तू स्वर्गातून घेऊन आलेला आहे, ते आशीर्वाद या परिवारात तू सोडून जा माझ्या बापा. मला माहीत नाही तू कोणते आशीर्वाद आणले, कसे आणले, पण जे पण आणले आहे ते या परिवारात सोडून जा माझ्या बापा. कारण तू स्वर्गातून कधीच रिकामा आपल्या विश्वासणाऱ्याकडं, आपल्या परिवारामध्ये जात नाही माझ्या बापा. काही ना काही तुझ्याजवळ असतं. जे काय आहे ते या प्रियजनांना तू देऊन जा माझ्या बापा, अशी मी तुला विनंती करतो. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना सदैव तू आशीर्वाद दे. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन वचन सेवा आणि प्रार्थना दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली, यासाठी धन्यवाद. ब्रदर या समयाला ज्या पण ठिकाणी आहेत माझ्या बापा, त्या ठिकाणी ब्रदरांना तू सहाय्यता कर, आशीर्वाद दे. त्यांच्यासोबत तू आहे याचा अनुभव त्यांना तू दे, अशी मी तुला विनंती करतो. आज या परिवाराची तू भेट घेतलेली आहे, यासाठी धन्यवाद. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येईल, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर बनवा असेल, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन.